पॉईंट आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स करणे म्हणजे काय, एखाद्याची प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिटन्स करणे. ज्यावेळेस आपण म्हणतो ना की माझ्याकडे पेन आहे, मी पेन दिला दुसऱ्याला, ठीक आहे, म्हणजे काय केलं तिथे ॲक्च्युली इनहेरिटन्स केलं, इनहेरिट केलं, ठीक आहे. त्यावेळेस असं ज्यावेळेस रिअल लाईफमध्ये एक्झाम्पल आपण घेऊया, जसं की आता आपले आईवडील आहेत. आपले आईवडील ज्यावेळेस आपण मोठं होतो त्यावेळेस काय करतात, ते प्रॉपर्टी इनहेरिटन्स करतात. कोणाला? साईरांना, ठीक आहे. हे झालं रिअल लाईफमध्ये. मग इथं प्रोग्रामिंगमध्ये याचा यूज कसा होतो, जसं की क्लास मोबाईल नावाची क्लास आहे, त्यानंतर व्हाईट A1 नावाची एक युजर डिफाईन मेथड आहे, आणि या मेथडमध्ये सिस्टम डॉट आउट डॉट वेलकम टू जावा किंवा वेलकम टू मोबाईल नावाचे एक क्लास आहे, आणि हा क्लास इथंच संपलेला आहे. ओके. देन नेक्स्ट काय केलं आहे, आणखीन एक क्लास क्रिएट केलेला आहे. त्या क्लासचं नाव आहे पेन नावाचा, आणि त्या पेनमध्ये एक मेथड आहे व्हाईट B1, आणि त्या B1 मध्ये एक मेसेज टाकलेला आहे, हाय आय एम अनिकेत. हे दोन क्लास दिसतात तुम्हाला. मग आता एक्सटेंड करणं म्हणजे काय, आपण एक्सचेंज करतो म्हणतो. एक्सचेंज, आता आपण जर युरोपियन कंट्रीतून इंडियामध्ये आलो तर काय करतो, करन्सी एक्सचेंज करतो. म्हणजे एक्सचेंज करतो म्हणजे काय, भारतामध्ये जी काही करन्सी आहे ते आपण घेतो, आणि युरोपियन कंट्रीची करन्सी कुणाला देतो, त्यांना देतो. तसंच या क्लासमध्ये जी काही प्रॉपर्टी आहे ती काय करायची, तुम्हाला एक्सटेंड करायची. कोणामध्ये करायची आहे, पेन नावाच्या क्लासमध्ये. पण ही प्रॉपर्टी एक्सटेंड होते, ही प्रॉपर्टी ह्या क्लासमध्ये जर आणायचं असेल तर कुठला कीवर्ड यूज होतो, एक्सटेंड. फक्त इतकं लक्षात ठेवा, एक्सटेंड कीवर्ड हा यूज कशासाठी होतो, एखाद्या क्लासची प्रॉपर्टी जर दुसऱ्या क्लासमध्ये कन्वर्ट करायची असेल किंवा एखाद्या क्लासचा ॲक्सेस दुसऱ्या क्लासमध्ये जर द्यायचा असेल तर कुठला कीवर्ड यूज होतो, एक्सटेंड. मग क्लास मोबाईलची प्रॉपर्टी आपण एक्सटेंड केली दुसऱ्या क्लासमध्ये, त्या क्लासचं नाव काय होतं, पेन नावाचे. मग कोणत्या क्लासला एक्सटेंड केला तुम्ही, मोबाईल नावाच्या क्लासला एक्सटेंड केला. हे जर समजलं. मग लक्षात घ्या, आता काय करायचं, एक नवीन क्लास क्रिएट करायचा. हा क्लास जो असेल तुमचा मेन असेल. का मेन असेल, कारण तिथे तुमचा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ही स्टेटमेंट असेल, आणि ज्यावेळेस प्रोग्राम कंपाईल कराल तर ह्याच क्लासने तुम्हाला कंपाईल करायचे. मग प्रश्न असा आहे, ज्यावेळेस प्रोग्राम तुम्ही सेव्ह करता तर कुठल्या नावाने सेव्ह कराल, अर्जुन नावाचे. कारण का, अर्जुनमध्ये मेन मेथड प्रेझेंट आहे, म्हणून अर्जुन नावाचाच क्लास तुम्हाला इथं प्रेझेंट करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर बघा दुसऱ्यांदा काय केलं, पब्लिक स्टॅटिक. आता क्लास अँड ऑब्जेक्टची मेथड आपल्या डोळ्यासमोर आहे. क्लास अँड ऑब्जेक्ट काय, ज्यावेळेस मल्टिपल क्लासेसला एका कुठल्या तरी मेन क्लासमध्ये ॲक्सेस करतो त्यावेळेस क्लास अँड ऑब्जेक्ट ही मेथड रन होते. जसे की आता ह्युमन बॉडी, ह्युमन बॉडीचे ऑब्जेक्ट आहेत, हँड्स आहेत, पण आईज, नॉईज, हे सगळे कशामध्ये, ह्युमन बॉडीमध्ये. म्हणजे आता जर मला जर ह्या क्लासची प्रॉपर्टी रन करायची असेल तर मला एक मेन क्लास क्रिएट करावं लागेल, आणि मेन क्लासमध्ये त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. मग आता एक प्रश्न आहे माझ्यासमोर, कुठल्या क्लासची प्रॉपर्टी आपल्याला ॲक्सेस करायची, आपल्याला प्रॉपर्टी ॲक्सेस करायची दोन्ही क्लासची. मग आपण ऑलरेडी एक्सटेंड केलं आहे, कशामध्ये एक्सटेंड केलं आहे, कशामध्ये, पेनमध्ये, मोबाईलच्या पेनमध्ये केलं. मग आता सगळ्या मेथड कशामध्ये जमा झाल्या असतील, कशामध्ये झाल्या असतील, पेनमध्येच ना. आता मल्टिपल नद्या ज्यावेळेस समुद्राला येऊन मिळतात तर पाणी कशात जमा होतं, सर्वात जास्त समुद्रामध्ये. धरण बिरण कुठं बांधले जाते किंवा मासेमारी सर्वात जास्त कुठं होते, समुद्रातच होणार आहे. मग तसंच बघा इकडं, ह्याची एक मेथड, ह्याची एक मेथड. मग आता इथं एक्सटेंड केल्यानंतर याच्यामध्ये किती मेथड आल्या टोटल, दोन मेथड. कशामुळं, एक्सटेंड केल्यामुळे. मग एक्सटेंड केल्यामुळे त्याच्यामध्ये दोन मेथड आल्या. मग कुठल्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, पेनचा. पेनचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, पेन, P इज इक्वल टू न्यू व्हेरिएबल. म्हणजे काय केलं, ह्या पेनला काय केलं, ह्या आपल्या मेन क्लासमध्ये काय केलं, पीने काय केलं, न्यू कीवर्ड रेज. काय न्यू कीवर्डनं काय केलं, पेन नावाच्या क्लासला डायनॅमिक मेमरी लोकेशन, ठीक आहे, डायनॅमिक मेमरी स्पेस तयार करून दिलं, आणि इथं पेनचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. तिथे काय, पेन. ओके. मग पेनमध्ये किती मेथड आहेत आता, दोन मेथड आहेत. मग आपण रेफर व्हेरिएबल घ्या, पी डॉट मोबाईल कशावर, मोबाईलचा क्लास आहे, पेन नाही मोबाईल अर्जुन. पी डॉट पहिली मेथड मला लक्षात घ्या, अजून मी सांगतोय, क्लास आहे मोबाईल, ह्याची प्रॉपर्टी या क्लासमध्ये आलेली आहे. मग ह्या मेथड पण ह्याच्यामध्येच आले ना. मग दोन आले. हे काय सांगितलं, क्लास एखादा इनहेरिटन्स केला म्हणजे त्या क्लासमध्ये जी काही प्रॉपर्टी आहे ती ऑटोमॅटिक कुठे ॲक्सेस होणार आहे, दुसऱ्या क्लासमध्ये जाणार आहे. मग दुसऱ्या क्लासमध्ये किती मेथड झाल्या, दोन मेथड. मग पहिली मेथड कुठली असेल, पहिली मेथड ऑब्विसली पहिल्या क्लासची असेल. पहिल्या क्लासची मेथड काय, A1 राईट, व्हाईट A1 ह्याच्यामध्ये आलं, बरोबर समजाले का, व्हाईट A1. मग पी डॉट A1 करा. सर दुसऱ्या ह्याला काय एक्सटेंड कर म्हणजे तिथे ही करायची गरज, दुसऱ्या क्लास तर ऑलरेडी ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात आहे. हां, ह्याचं पण ऑब्जेक्ट B1 डॉट B1 आलं लक्षात. हां, समजाले का नाही.
समजेल सांग. समजेल सर आपल्याला. सांगतो आता काय झालं. कारण इथं याची प्रॉपर्टी पूर्ण तिच्यामध्ये आल्यामुळं प्रॉपर्टीची पहिली प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासमध्ये आल्यामुळे लक्षात घ्या. हे मेथड असू द्या आणि ह्या मेथडची जी काही स्टेटमेंट आहे ती ऑटोमॅटिक कशामध्ये डिलीट झाली त्याच्यामध्ये. मग ह्या मेथडमध्ये किती मेथड प्रेझेंट झाल्या? तब्बल 2 मेथड प्रेझेंट झाल्या. कारण वरची इनहेरिटन्स केलेली आणि ह्याची स्वतःची एक. आलं लक्षात. म्हणून अगोदर वरच्या मेथड अगोदर ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि नंतर दुसऱ्या मेथड. ह्याला म्हणायचं सिंगल इनहेरिटन्स. काय म्हणायचं? जेव्हा एकच क्लास दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिटन्स करतो त्यावेळेस काय म्हणायचं? सिंगल इनहेरिटन्स. समजलं? मग सर अशा म्हणजे किती सुद्धा मेथड घेऊन मोबाईलसारखं किती मेथड घेऊन मग एकाच पेनसारख्या एकाच क्लासमध्ये ते एक्सटेंड राईट. त्याला म्हणायचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. म्हणजे आपण 10 जर घेतल्या हां. 10वी झाली 11वी ह्याच्यामध्ये एक्सटेंड केलं राईट. तर मग ती काय म्हणजे आता तुम्ही 10 मेथड 10